बाळासाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। शिवसंकल्प अभियानाला उपस्थित आपले आवडते लोकप्रिय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, शिवसेना सचिव संपर्क प्रमुख संजय मशिलकर, आपल्या शीतल म्हात्रे, ज्योतिताई वाघमारे, इरफान सय्यद, विकास रेपाळे, शरद सोनावणे, भगवान पोखरकर, सर्व जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सगळ्यांची नावं मी घेत नाही, माफ करा। व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांनाच शिवसैनिक बांधव भगिनी मातांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानतो। आणि शहीद हुतात्मा राजगुरू यांचं शहर आहे, त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। आणि आज महासाहेबांचा जयंती दिन आहे ना, त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो। तुम्ही सगळेजण माझ्यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवलात, पाठीशी उभे राहिलात, त्यासाठी मी आपला शतशः ऋणी आहे। खरं म्हणजे ज्या पुणे जिल्ह्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला, त्याच पुणे जिल्ह्यात आज शिवसंकल्प अभियानाचा आपण शुभारंभ करतोय। यासाठी आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो। आढळराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून आपल्याला धन्यवाद। कोणताही संकल्प पूर्ण करायचा असेल तर त्याला जिद्द लागते, मेहनत लागते, कष्ट लागतात, निर्धार लागतो। आणि तो निर्धार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून झोकून देण्याची एक वृत्ती लागते। आणि शिवसैनिक म्हटलं की जे मिळेल ते काम, पडेल ते काम मनापासून करायचं, ही आपल्याला बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे। आणि वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला लढाऊ बाणा दिला, अन्यायावर मात करण्याची शिकवण दिली, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली आणि सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली। आणि म्हणून बाळासाहेबांचा विचारांचा वारसा हाच खरा वारसा आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक आंदोलन असेल, निवडणुका असतील, लोकांची कामं असतील, यामध्ये उतरावं लागेल। आणि आपण आता त्याची सुरुवात केलेली आहे। खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण आहे, ती खरी करून आपल्याला दाखवायची आहे। खरं म्हणजे खोटं बोलून ज्यांनी शिवसेना भाजपा ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच माणसांचा विश्वासघात केला, खोटं बोलून ज्यांनी
हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हा संकल्प आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून 1.5 वर्षापूर्वीचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहीत आहे. आपल्याला मी त्याच्यामध्ये जास्ती खोलात जाऊ इच्छित नाही, कारण आपण सगळेजण व्यासपीठावर बसलेले सर्व नेते पदाधिकारी आणि आपण सगळ्यांनी मला साथ दिली. आणि त्यामुळेच मी आज तुमच्या समोर एक कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री म्हणून झालेला उभा आहे. याचं श्रेय आपल्याकडे येतं. आणि म्हणून मी एक उर्दू मधला एक शेर आहे, मैं तो अकेला ही चला था जानी ये मंजिल मगर लोग आते गए, कारवा बनता गया. आणि आज हा कारवा आपण पाहतोय एवढा मोठा झाला आहे आणि ह्या आजच्या आपल्या गर्दीवरून या ठिकाणी पाहायला मिळते. रोज प्रवेश होत आहे. शिवसेनेमध्ये इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी येण्याची चढाओढ आहे. कारण जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं तरी झालं असतं का? आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असता का? आणि म्हणून मी आढळराव पाटील त्यांच्या सर्व टीमचं, शिवाजीरावांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कालच 50 नगरसेवक परभणीचे आपल्या पक्षात प्रवेश केला. मुंबईमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज प्रवेश सुरू आहेत. हजारो लोकप्रतिनिधी आणि लाखो शिवसैनिक शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहे एका विश्वासाने. आणि म्हणून जो विश्वास जो दाखवत आहेत तो विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगतो आपल्याला. आणि जी भूमिका मी घेतली ती अतिशय प्रामाणिकपणे पक्षाला वाचवण्यासाठी, शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मलाही ओळखता इतक्या वर्षापासून. मला कधीच पदाचा मोह नव्हता आणि नाही. एकदा एक उदाहरण आपल्याला मी सांगतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी माझ्या विभागात शाखा सुरू झाली, त्या शाखेचा मला शाखा प्रमुख करायचं ठरवलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं, माझ्यापेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार केला तर बरं होईल. एकदा एक महापालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा युती होती आणि त्यामध्ये देखील माझ्या मतदार वॉर्डमुळे या युतीमध्ये वितुष्ट किंबहुना युतीमध्ये जे काय मतभेद झाले, त्यामुळे मी दिघे साहेबांना सांगितलं, हा एकनाथ शिंदे तुमचाच आहे. हा एकनाथ शिंदे तुमचा असल्यामुळे माझ्यामुळे तुमच्यावर कुठलाही असा प्रसंग येता कामा नये, अशा प्रकारचं काम मी त्या काळात केलं होतं. हे मुद्दाम आपल्याला सांगण्याचं काम की कारण जे सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून सत्तेवर, मंत्रीपदावर, आज इथं विजयराव आहेत, शिवाजीराव आहेत, मी मंत्री होतो, नगरविकास खात्याचा मंत्री होतो, माझ्याबरोबर 7-8 मंत्री. आज सत्तेवर लात मारून कोणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात. परंतु या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोडण्याचं काम बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही केलं. बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केलं. आणि म्हणून जर बंड करायचं असतं तर 2019ला जसा निकाल लागला आणि जे काही घडू लागलं त्याच वेळेस केलं असतं. परंतु त्यावेळेस मला माझ्या मनात तेव्हाही नव्हतं, आताही नाही आहे. आणि म्हणून मी
बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आणि महिला भगिनी इथे मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. महिला भगिनींना देखील मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. मला मगाशी आपल्या शरद यांनी सांगितलं, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका पण आहेत का? अंगणवाडी सेविका यांचाही देखील विषय आपण हाती घेतलेला आहे आणि नक्की त्यांना न्याय देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण एक बैठक झालेली आहे, आझाद मैदानामध्ये आपण बसला होता आपल्यातले काही लोक, आणि नक्की हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. या महिला भगिनींचं देखील आहे. एसटी मध्ये 50% सवलत देण्याचं काम आपल्या सरकारने केलं, त्याचा फायदा पाच महिला भगिनी. कारण आता महिला भगिनी सांगायला लागले आपल्या पतिदेवांना अर्ध्या तिकिटामध्ये जाऊन येते, बाजारहाट करून येते, असं देखील चित्र या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. आणि म्हणून सरकार म्हणून जे जे काही काम करायचं आहे तर नक्की करेन. परंतु आपल्याला एवढंच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे, बाळासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय होतं, एक जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करत होते. परंतु कुठली सत्ता नसताना एक फोन त्यांचा आल्यानंतर सगळ्यांचे थरकाप उडायचा. ही शक्ती होती त्यांच्याकडे, ही ताकद होती. बाळासाहेब देखील 1995 साली जर मनात ठरवलं असतं तर मुख्यमंत्री बनू शकले असते, परंतु त्यांनी ते केलं नाही. सरकार बनवलं, एक कार्यकर्त्याला सहकार्याला मुख्यमंत्री बनवलं. परंतु आज शिवसैनिक बाळासाहेबांना मी शब्द दिलाय एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार म्हणून, हे देखील आपल्याला माहित आहे. आणि जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा स्वतःच तुनकन उडी मारून मुख्यमंत्री बनले. हा इतिहास आहे. या इतिहासामध्ये मी खोलात जाऊ इच्छित नाही. काय मिळवलं, काय कमावलं आणि काय गमावलं याची आत्मपरीक्षा, आत्मचिंतन कोणी करायचं आहे त्यांनी ठरवावं. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, आपला पक्ष जो आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण जे काम केलंय हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एक लोकांमध्ये एक शिवदूत म्हणून आपल्याला काम करायचं आहे. आपल्या योजना त्यांचा लाभ आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आज मी आपल्याला हक्काने अभिमानाने सांगू इच्छितो, शासन आपल्या दारी. हा कार्यक्रम इकडेच झाला होता. किती लाभार्थी होते? 90,000पेक्षा जास्ती, 98,000. आणि आज मी आकडा घेतला, कालही महाड रायगडमध्ये शासन आपल्या दारीचा उपक्रम होता आणि आतापर्यंत 22 कार्यक्रमात 2,19,00,000 लोकांनी लाभ घेतला. शासन आपल्या दारीचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की जो निर्णय आपण घेतलेला आहे तो का घेतला याचा विचार, याचं सत्य आता कार्यकर्त्यांना पटू लागलेलं आहे. आज जर आपण 1.5 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला नसता तर या व्यासपीठावर देखील ही माणसं आपल्याला दिसली नसती आणि शिवसेना देखील रसातळाला गेली असती. जो शिवसेना, जो धनुष्यबाण अधिकृतपणे आपल्याला मिळालाय तो कधीच दिसला नसता. अशी परिस्थिती निर्माण झाली असती. आणि म्हणून जो निर्णय आपण घेतला, मी देखील आपल्यासारखाच बाळासाहेबांच्या समोर बसून भाषण ऐकणारा कार्यकर्ता आणि तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता होतो,
मी आज मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून 1.5 वर्षात जे आपण काम केलं या राज्याच्या विकासासाठी, या राज्यामध्ये अनेक योजना आपण आणल्या. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, बांधव, तरुण, ज्येष्ठ या सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतोय. शेतकरी आपलं राज्य पहिलं आहे. जे मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला, आपल्या सरकारने देखील त्याच्यात 6,000 रुपये आणखी टाकण्याचा निर्णय घेतला आणि 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. 1 रुपयात पीक विमा योजना देणार हे राज्य पहिलं राज्य आहे आपलं. आज हे पहिलं राज्य आहे. आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, अवकाळी पाऊस येतो, गारपीट होते, नुकसान होतं, त्यावेळेस सर्व नियम आपण बाजूला ठेवतो. NDRF, SDRF सगळं बाजूला. आपण NDRFच्या दुप्पट मोबदला, नुकसान भरपाई, 2 हेक्टरचे 3 हेक्टर, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत नव्हतं, ते आपल्या सरकारने देण्याचा निर्णय घेतला. आणि अजून आपण पुढे जाऊन जे द्राक्ष बागा, डाळिंबाच्या बागा ज्या पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत, त्यांच्यासाठी देखील एक योजना सरकार बनवतोय. शेवटी सरकार, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, हा मायबाप आहे. हा अन्नदाता, हा मायबाप, हा संकटात सापडलेला असताना त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आपण पाहिलं, आज गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने धडाधड निर्णय घेतले. विरोधी पक्षाला बोलायला जागा नाही. विरोधी पक्ष अवसान गळालेला, अगदी विश्वास गमावलेला आणि खरं म्हणजे कॉन्फिडन्स नसलेला हा विरोधी पक्ष आपल्याला पाहायला मिळाला. कुठे आहे विरोधी पक्ष? आणि म्हणून एक भरकटलेल्या अवस्थेमध्ये विरोधी पक्ष आपल्यावर सातत्याने आरोप करतायत. हे केलं, ते केलं, अमकं केलं, तमकं केलं, परंतु आपण बांधावर, शेतावर जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आपण नाही. आपण फील्डवर जातो, लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्यांचे दुःख जाणून घेतो आणि मग निर्णय घेतो. हे काम आपल्या सरकारचं आहे. आणि म्हणून हे सरकारचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्या योजना ज्या आहेत, या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज अजितदादांचं आपण मगाशी नाव घेतलं, मोदी साहेबांचा करिश्मा, त्यांनी देशासाठी केलेलं काम, अर्थव्यवस्थेला दिलेली चालना, 9 वर्षामध्ये जे 50-60 वर्षात होऊ शकलं नाही ते घेतलेले निर्णय, हे सगळं बघून आज देश आपला पुढे जातोय, महासत्तेकडे जातोय. अर्थव्यवस्था बदलती आहे आणि आपल्या देशाला एक जगभरामध्ये एक सन्मान, आदराचं स्थान निर्माण करून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलंय. आपल्या राज्याचा एकही प्रस्ताव ते नाकारत नाहीत. सर्वच्या सर्व प्रस्ताव मान्य करून पाठवतात. आणि म्हणून केंद्र आणि राज्य हे डबल इंजिनचं सरकार वेगाने सुरू आहे. निर्णय वेगवान, सरकार गतिमान, अशा पद्धतीचं काम सुरू असल्यामुळे आपल्या युतीमध्ये अजितदादा देखील सामील झाले. आज या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतोय. हे निर्णय जे आहेत ते आपण पाहतोय, लोकांकडे सांगायला, विरोधकांकडे बोलायला काहीच जागा नाही. आणि मग उद्योग पळवले हे चुकीच्या पद्धतीने लोकांचा संभ्रम करायचा. पण मी आपल्याला सांगतो, हे महाराष्ट्र जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते
तेव्हा परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरला होते. पण 2.5 वर्षात नंतरच्या 3ऱ्या नंबरला गेलं. कर्नाटक, गुजरात पुढे गेलं. पण 1.5 वर्षाने आपण सरकार तुमचं स्थापन केल्यानंतर आता पुन्हा आपलं राज्य पहिल्या नंबरवर आले. आज GDP मध्ये आपण पुढे आहोत. हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आज 5 ट्रिलियनचा संकल्प मोदी साहेबांनी केला आहे. त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हा शाश्वत विकास, हा सर्वसामान्यांना न्याय देणारा विकास, या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणून मी आपल्याला आठवणीने सांगतो, गेल्या वेळेस मी दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये. त्यावेळेस 1,37,000चे MOU केले. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, त्यातले 85% MOU त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी झाली, हे त्याच्यातलं यश आहे. आणि म्हणून जे उद्योग यांकी देखील यापुढे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या राज्यामध्ये येते. या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या राज्यामध्ये कनेक्टिव्हिटी आहे, या राज्यात स्किल्ड मॅनपॉवर आहे, या राज्यात तुमच्यासारखे चांगले लोक आहेत. आणि म्हणून उद्योगाची भरभराट देखील या पुणे जिल्ह्यात देखील झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी देखील सरकार प्रयत्न करेल. शेवटी तरुणांना रोजगार, त्यांच्या हाताला काम. बाळासाहेब म्हणायचे, रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे हात तयार करा. मी अभिमानाने सांगतो, स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना या माध्यमातून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या माध्यमातून आपण तरुणांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम करतोय. आणि म्हणून सरकार म्हणून जे जे काही आपण या ठिकाणी करतोय, आज आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री महोदय सरकार स्थापन झाल्यापासून अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये आले. मेट्रोची उद्घाटन असतील, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल, या ठिकाणी 12 तारखेला MTHL शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक 22 किलोमीटरचा समुद्रावरचा मार्ग, त्याचं उद्घाटन होतंय. पुणे रिंग रोड आपण हातात घेतलाय. या पुणे रिंग रोड मध्ये मिळेल देखील या पुणे जिल्ह्याला मोठा फायदा होईल. आणि म्हणून अशा प्रकारची कामं आपण करतोय. आणि आपण कोणाशी युती केली? ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम केलं. बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं? मला एक दिवस देशाचा प्रधानमंत्री बनवा, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधतो, काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. मोदी साहेबांनी ते करून दाखवलं. तेव्हा काही लोक टिंगल करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं, तारीखही घोषित केली. आता जे विरोध करणारे लोक तारीख कॅलेंडर मध्ये शोधतायत. आणि म्हणून अशा प्रकारचं नकारात्मक काम गेले 2.5 वर्ष आपल्या सरकारच्या अगोदर या राज्यामध्ये सुरू होतं. आणि म्हणूनच आज या राज्यात गेल्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला माहित आहे, सगळ्या सणावारावर बंदी होती, निर्बंध होते. आपलं सरकार आल्यानंतर काय झालं? सगळे सण वार उत्सव सगळ्या बंद्या आपण काढून टाकल्या, निर्बंध मुक्त सगळं केलं आपण. आणि शेवटी आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती जी आहे ती आपल्याला टिकवायची आहे, वाढवायची आहे. आणि म्हणून आपल्याला मी या ठिकाणी सांगायला आलोय की सरकारने आता लोकसभा मिशन 48 आपला आहे. मोदी साहेबांनी तर सांगितलं, अब की बार 400 पार. अशा लोकसभेच्या घोषणा प्रधानमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत.
मग शिवाजीराव, आपली महाराष्ट्रातली घोषणा अब की बार 45 पार. आपल्याला ते करायचं आहे. कारण गेल्या 4 राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. मी एवढंच सांगतो, प्रधानमंत्री म्हणून मोदीजी ज्यांनी या देशासाठी जे केलेलं आहे, समर्पित जीवन त्यांनी केलेलं आहे, आज एकही दिवस सुट्टी न घेता त्यांनी जे काम केलं त्याचं या गेल्या 4 निवडणुकांमध्ये मागच्या लोकांनी आज त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना दिलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपण केलेलं काम, केंद्र सरकारने दिलेल्या योजना, आपण घेतलेले निर्णय, आज आपण 35 सिंचनाचे प्रकल्प केले, आज अनेक निर्णय आपण घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, लेक लाडकी लखपती ही योजना आपण केली, महिलांना एसटी सवलती दिल्या, ज्येष्ठांसाठी आपण निर्णय घेतले, अनेक निर्णय घेतले. या कामाच्या जोरावर आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे. आणि म्हणून मगाशी आढळरावांनी म्हटलंय, आंबेगाव शिरूर या ठिकाणी कळमोडी, म्हाळसा, कांत व शिरूरची 12 गावं, यामध्ये आपल्याला त्या पाणी योजनेमुळे त्यांना फायदा होणार आहे. आदिवासी भागात शेतीचं पाणी देण्याचा प्रयत्न होणार आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये आपण या ठिकाणी मोठं आपलं काम आहे. बैलगाडी शर्यत तुमच्यामुळे या ठिकाणी होऊ लागली, यासाठी देखील आपली परंपरा आहे. आणि म्हणून या आपण खासदार 3 वेळा निवडून आलात, पण 3 वेळा निवडून आल्यानंतर आपण पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरताय, याची पोचपावती नक्की मिळेल. आपण नेता आहात, अभिनेता म्हणून राजकारणामध्ये कधीतरी फुलूकमध्ये होऊन जातं, पण ते कायम नसतं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला की या ज्या काही योजना आपण सांगितल्या, बिबट सफारी असेल, तुळापूरची आपली संभाजी महाराजांची त्यांचा स्मारक असेल, आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, शिवनेरीवर शिवसृष्टी असेल, आणि त्याचबरोबर पुणे नगर रस्त्यासाठी प्रयत्न असेल, या सगळ्या ज्या आहेत, दाऱ्या घाटाचा DPRचा विषय असेल, PMRDAचे प्रश्न असतील, PMRD मुळे देखील कुठल्याही शेतकऱ्याला नुकसान होणार नाही याची खात्री हा मुख्यमंत्री देतोय. आणि म्हणून हे सर्व प्रश्न जे आहेत, हे सर्व प्रश्न आपल्याला बिलकुल यामध्ये एक बैठक आपण घेऊ. या बैठकीमध्ये शिवाजीराव, आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या बैठकीतून सोडवूया. कारण शेवटी हे सरकार आपलं आहे. आज मी आपल्याला सांगतो, मंत्रालय असेल, वर्षा असेल, या ठिकाणी आपलंच आहे. तुमच्या हक्काचा माणूस त्या मंत्रालयामध्ये बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही, एवढा शब्द मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि आजच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने सभेमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. मी त्यासाठी मनापासून धन्यवाद. अगदी लांब पासून आपण लोक आलेला आहात. मी एवढंच सांगतो, आपल्या नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्ता आपल्यासाठी काम करतो. मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, ती नगरसेवकाची असेल, ती विधानसभेची असेल, ती लोकसभेची असेल, हा कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाचं रान करतो, आपला प्रचार करतो, माझा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगतो. पण जेव्हा हा कार्यकर्ता संकटात असतो, अडचणीत असतो, त्यावेळेस मात्र त्याची अपेक्षा असते, माझ्या नेत्याने, पदाधिकाऱ्याने माझ्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे, माझ्या संकटात उभं राहिलं पाहिजे. हे काम आपण केलं तर हा कार्यकर्ता आयुष्यभर विसरत नाही. याचं कारण
मी मुख्यमंत्री झालो तो तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून झालेलो आहे. तुमच्यातलाच एक कार्यकर्ता उद्या कामाच्या जोरावर मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण आधी बोलायचं शिवसैनिकाला बसवतो, शिवसैनिकाला बसवतो आणि स्वतः बसत. त्यातलं एकनाथ शिंदे नाही. एकनाथ शिंदेला कुठल्याही मोहमाया नाही. शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी हा धाडस, हे धाडस एकनाथ शिंदेने तुमच्या केलंय. अवघ्या महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगातल्या अनेक देशांनी पाहिलंय. त्याला देखील धाडस लागतं आणि काळीज लागतं वाघाचं. पुढे काय होईल याची पर्वा न करता निर्णय घेतला म्हणजे घेतला. आणि तो निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय. मला काही मोहमाया नाही. मुख्यमंत्री पदाचा वापर, सत्तेचा वापर या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी झाला पाहिजे. हीच भावना आमची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जास्ती योजना वगैरे सांगत बसत नाही. पण आपल्याला मी एवढंच सांगतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली महायुती आहे. महायुतीच्या जागा निवडून आल्या पाहिजे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना 45 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातून निवडून गेल्या पाहिजे. हा संकल्प आपण या ठिकाणी करतोय. आणि संकल्पाच्या सुरुवात या छत्रपतींच्या या पुणे जिल्ह्यातून होतीये. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून आपण कोणी अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. विरोधकांना दुसरं काही काम नाही. ते म्हणणार ही जागा गेली, ती आली, परवा गेली, तेरवा येणार. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला महाराष्ट्रातून मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. एवढा संकल्प आपण घेऊया आणि मिशन 48 हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राबवूया. आपल्या शिवसेनेची बैठक झाली आहे, आपल्या पक्षाची बैठक कार्यकर्त्यांची झाली आहे. पुढे बैठका जिल्हा स्तरावर शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाची होईल. इतर आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांची होईल. आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आपल्याला आपलं लक्ष एकच की या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या निवडणुकांमध्ये आपल्याला जास्तीचं यश मिळवावं लागेल. परिस्थिती चांगली आहे, माहोल चांगला आहे, वातावरण चांगलं आहे. कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण जे सरकारने काम केलंय, हे सरकारने काम केलेलं लोकांच्या तोंडात बोट घालण्यासारखं आहे. विरोधकांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत. विरोधक काय सांगणार, कुठल्या मुद्द्यावर बोलणार. आपण जर काही गोष्टी बोललो तर विरोधकांना पळताभुई थोडी होईल. मी अधिवेशनाच्या माझ्या शेवटच्या दिवशी काही गोष्टी बोललोय. कोविडमध्ये देखील मैताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवावं. परंतु आज मी ते बोलू इच्छित नाही. योग्य वेळेला सगळा समाचार घेतला जाईल तेव्हा तोंड लपवायलाही जागा सापडणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज आपण बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहोत. आज आपण इथून जाताना एकच संकल्प घेऊया. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिशन 48 राबवू आणि 45+ जागा जिंकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. धन्यवाद साहेब. यानंतर मराठा समाज